महाराष्ट्राच्या जनतेने माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर विश्वास केला। विधानसभेतील 3,18,00,000 मतं विधानसभेतील 3,18,00,000 मतं घेऊन राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार महायुतीचं सरकार आलं। आणि आता मला विश्वास आहे की जसं 100 पार बिनविरोध भारतीय जनता पक्षाने केली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा आमची महायुती 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने महाराष्ट्रामध्ये विजयी होईल। या राज्यातले सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरपालिकेचे मेंबर 2/3 बहुमत घेऊन महाराष्ट्रामध्ये विजयी होतील आणि काँग्रेस पार्टी भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही। वडेट्टीवारांनी आरोप केला आहे की जे काही अविरोध आले आहे त्याच्यामध्ये दडपशाही करण्यात आलेली आहे। जेव्हा काँग्रेस हरतं, जेव्हा काँग्रेस पार्टीचा पराभव होतो त्यांना दडपशाही दिसतं, आणि जेव्हा काँग्रेस पार्टी जिंकतं तेव्हा त्यांना विजय वाटतो। या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही दडपशाहीचं राजकारण चाललं नाही। ज्यांनी दडपशाही केली ते घरी गेले। त्यामुळं दडपशाहीने नाही, देवेंद्र फडणवीसचं सरकार, मोदीचं सरकार, डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे। या राज्याचा विकास कोण करू शकतं तर डबल इंजिन सरकार करू शकतं, आणि म्हणून डबल इंजिनला तिसरं इंजिन लावण्याचं काम लोकांनी केलेलं आहे। पावनकर साहेब, प्रभाग क्रमांक 5 मध्ये मतदारांनी आपल्या घरासमोरच पोस्टर लावला किंवा उमेदवारांनी मत मागायला येऊ नये, आपल्या सत्ताधाऱ्यांचा आक्रोश दाखवला। काय भाजपा आणि आपलं स्थानिक नेतृत्व हा दुरावतोय मतदारांकडून? नाही, समजा एखादं काम राहून गेलं असेल, ज्या कारणाने त्यांनी बहिष्कार केला असेल किंवा मतदानासाठी नाही म्हटलं असेल, आम्ही त्यांच्याकडे जाऊ। त्यांचा प्रश्न सरकार सोडू शकतं, कुठलाही प्रश्न असा नाही की जो सुटू शकत नाही। त्यामुळे त्यांचं निराकरण करणे आमची जबाबदारी आहे। आम्ही जाऊ, आमचे आमदार जातील, त्यांचं निराकरण करू। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये पटत नाही आहे किंवा अनेक आरोप प्रत्यारोप होतात, काय म्हणा? परवाच आम्ही बसलो होतो, देवेंद्रजी होते, मी होतो, त्या ठिकाणी एकनाथजी होते। मंगळवारी जवळपास 2.5 तास आम्ही बसलो आणि त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कमिटीच्या माध्यमातून काय काय प्रकल्प राज्यात केले पाहिजे। मंगळवारी एकनाथजी, मी, देवेंद्रजी जवळपास 1.5-2 तास आम्ही एकत्र बसलो। तुम्ही या ठिकाणी काहीतरी थोडा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादाचं सरकार एकसंघप्रमाणे महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करत आहे। प्रचंड महायुती मजबूत आहे। छोट्या मोठ्या लोकल लेवलच्या निवडणुकीमध्ये काही इकडं तिकडं, काही कार्यकर्ते इकडे गेले, काही तिकडे गेले, त्यामुळं थोडीशी खाली धुसफूस आहे। आमचेही कार्यकर्ते काहीतरी धनुष्यबाणवर गेले, काही धनुष्यबाणचे भाजपमध्ये आले, दोन्ही मिळून राष्ट्रवादीकडे गेले। त्यामुळं खालच्या निवडणुकीत 10 वर्षां निवडणुका होत असल्यामुळं काही थोडे कार्यकर्त्याला असं वाटतं मला लढतच आहे, मग माझा चान्स कधी येईल। ते चान्स शोधला त्यांनी, 4 पार्ट्या मैदानामध्ये आहे। त्यामुळे त्यांनी जिथे त्यांना जागा भेटली तिकडे गेले, पण यांनी काही महायुतीला फरक पडणार नाही। आमच्या महायुतीमध्ये निर्णय झालेला आहे, आम्ही जरी शिवसेना विरुद्ध किंवा राष्ट्रवादी विरुद्ध लढलो तरी आमचे कुठलेही नेते मतभेद आणि मनभेद होऊन देणार नाही, यांची काळजी आम्ही घेणार। अजित पवारांनी पुन्हा एकदा मत तुमच्या हातात, निधी माझ्या हातात असं म्हटलं। बरोबर आहे, ते फायनान्स मिनिस्टर आहे। शेवटी मुख्यमंत्री अजितदादा, एकनाथ शिंदे तिघही मिळून राज्याच्या फायनान्सचा निर्णय करतात। शेवटी कुठलाही फायनान्स डिपार्टमेंटला जेव्हा सही होतं तेव्हा तिघही मिळून सही करल्याशिवाय कुठलाही फायनान्स होत नाही। फायनान्स डिपार्टमेंट जरी अजितदादाकडे असलं तरी आम्ही सर्व मिळून कुठल्या विभागाला किती निधी द्यायचा हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा घेतात। त्यामुळे सर्व फायनान्स हे तिघाचे संमतीने चालतात। आपल्या पक्षाचा महिला उमेदवाराचा सरकारी कर्मचारी पदी हा प्रचार करताना आढळून आलेला आहे। भाजपा सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतोय असा आरोप काँग्रेसने केला, आपलं काय मत? काँग्रेस पार्टी आता थोडी डोक्याने खराब झाली आहे, त्याच्या विचारांनी खराब झाली आहे। असं आहे की आता पती आहे, पती घरात राहणार नाही, त्यांची पत्नी उमेदवार झाली, त्याचं काय विचारायची चूक आहे? शेवटी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे लोकशाहीमध्ये। पत्नी उभी झाली असेल, पती बाजूला उभा असेल, आता काही पती पत्नी सोडून देतील? त्यामुळे हे जे आरोप करणाऱ्या लोकांना यांनी समजलं पाहिजे आपली हिंदू संस्कृती काय, आपल्या कुटुंब व्यवस्था काय आहे। कुटुंब व्यवस्थेमध्ये पत्नी उभी आहे, बाजूला जर पती उभा असेल त्याचा का दोष आहे? आणि त्यामुळं अशा प्रकारचे आरोप चुकीचे आहे। आमचे उमेदवारावर काही आरोप केले तरी काँग्रेस पार्टी आता गडचिरोलीमध्ये हद्दपार होणार आहे आणि आमची भाजपा ही 27 सहित नगराध्यक्ष 51% मतांनी निवडून येणार।